तिथे राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी कालचा दिवस जाणून बुजून निवडला। भाजपनं संविधान स्वीकारलं असं अजून म्हणता येणार नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। जे सेक्युलर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना आव्हान करतोय की त्यांनी हा लढा ज्या ज्या राज्यामध्ये ते स्ट्रॉंग आहेत त्यांनी त्या राज्यांमध्ये असताना हा लढा सुरुवात केला पाहिजे की संविधानवादी आणि संविधान विरोधी याच्यापैकी एकच कोणतरी टिकला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। आणि ती मला वाटतं जेवढे लवकरात लवकर निर्माण होईल तेवढं मी असताना मानतो की देशाच्या हिताचं आहे अशी परिस्थिती आहे। पण मग कालचा जो झेंडा फडकवला गेला तो जाणीवपूर्वक त्यासाठी कालचा दिवस निवडला गेला होता असं तुम्हाला म्हणायचं? जाणीवपूर्वक निवडण्यात आला, जाणीवपूर्वक तो करण्यात आला। म्हणून मी आपल्या सगळ्यांना असताना म्हणणार आहे की 1950चं नागपूरमध्ये केलेलं फ्लॅग होइस्टिंग याचं दूरदर्शनकडे रील्स आहेत त्या काळच्या, त्या आणि कालचं झालेलं असणारं जे आहे ते लोकांना फक्त उजाला करण्यासाठी, माहिती होण्यासाठी की ह्यांनी अजून ते भांडण मिटवलेलं नाही हे दिसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।